नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांना आता प्रचंड आवडत आहे. मालिकेमध्ये सध्या जीवा व नंदिनी यांच्या जोडीला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेमही मिळत आहे. मात्र या मालिकेतील काव्या या पात्राला प्रेक्षक आता प्रचंड कंटाळलेले आहेत. काव्या प्रेक्षकांना प्रचंड इरिटेट करत आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. काव्याचं वागणं पाहून प्रेक्षक अतिशय वैतागले आहेत. नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय, ज्यात काव्याने तर आता थेट जीवाला धमकी देत म्हटलं आहे की मी तुझ्यावरचा माझा हक्क अजून सोडला नाहीये. तू माझा होतास, माझा आहेस आणि माझाच राहशील. त्यामुळे काव्याने थेट धमकी दिल्यामुळे आता सख्या मोठ्या बहिणीच्या संसारात काव्य अडथळा ठरणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यामुळेच नेटकऱ्यांनी या प्रोमोवर खूप काव्यावर टीका केली आहे आणि काव्यावर प्रचंड नाराजी देखील व्यक्त केली आहे. बहिणीच्या नवऱ्यावरचा हक्क सोडणार नाही हे सर्वात आधी जाऊन तुझ्या बहिणीला सांग. या सगळ्यात नंदिनी आणि पार्थ हे दोघेही दुखावले जाणार. काव्याचं हे वागणं आता अतिशय चुकीचं दाखवलं आहे. आता ही काव्या खूप इरिटेट करते आणि प्रचंड बोर वाटत आहे. ही काव्या हातच सोडून पळत्याच्या मागे असं सुरू आहे. काव्याची भूमिका ही किती निगेटिव्ह दाखवली जात आहे. त्या तिघांनाही लग्नाचा स्वीकार केलाय, पण हे ऐकतच नाहीये. पती पत्नी जे आहेत ते असं कोणी धमकी देते का वगैरे वगैरे प्रेक्षक खूप टीका करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही मालिका आवडते का? तुम्ही ही मालिका पाहता आणि काव्य काय वागते? काव्य तुम्हाला बरोबर वाटते का? कारण की बिचारी काव्य देखील मला असं वाटतं तिथे चुकत नाहीये, कारण की तिचं देखील जीवावर प्रेम आहे आणि त्यामुळे म्हणजे सगळ्यांचंच बरोबर आहे वागणं, पण आता काव्याने थोडं समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटते. तर तुम्हाला ही मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.